तरीकडे जर आपण पाहायला गेलं तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होणार आहे आणि त्या अनुषंगाने जय्यत तयारी कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली आहे। काल राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते, मात्र विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्याच्यामुळे त्यांचा कालचा दौरा रद्द झाला। त्याच्यामुळे आज राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर असतील। शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे? ऋषाली, सध्या आपण कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आज संसदेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। खरं तर काल राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द झालेला होता, परंतु आज पुन्हा एकदा राहुल गांधी जे आहेत ते सकाळी 8:30 पावणे 9 वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता या कार्यक्रमस्थळी येतील। आपण या कार्यक्रमस्थळी पाहू शकतो की संपूर्ण कार्यक्रमस्थळाची पूर्वतयारी जी आहे ती सध्या आता सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, खास करून कोल्हापूरमध्ये त्यांचा दौरा होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादनाकरता राहुल गांधी हे जाणार आहेत आणि त्यानंतर ते सयाजी हॉटेलमधल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पॅव्हेलियन सभागृहात मध्ये संविधान सन्मान संमेलनासाठी उपस्थिती लावणार आहेत। संविधान सन्मान संमेलनामध्ये राज्यभरातील सर्वच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते दाखल होणार आहेत। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच सर्वच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते मौयाच्या बाजूने होते, त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक जी आहे ती आज कोल्हापुरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। या संपूर्ण सभेमध्ये दोन मोठे नेते आणि ते आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।